चंदन कांबळे मला म्हणाला की बऱ्याच वर्षांनी तू पहिल्यांदा हातात आली. तर मी त्याला बोलले की तू असं काय बोलू नकोस, मी तशी बाई नाही. तर तो म्हटला खाईन पण तुझं आणि झोपेन पण तुझं. त्यानंतर त्याने म्हणजे शॉक बिक दिल्यानंतर चंदन कांबळे आला 2020 मध्ये. त्यांनी पहिला रेप केला, निघून गेला. तर त्याचा ड्रायव्हर पण त्यावेळेस तिथंच होता. नंतर चंदन कांबळेनी त्याचे 4 मित्र आहेत, वसीम शेख, परत म्हणजे तिथले जे 2 तापकिराची मुलं होती. तर त्या तापकिरांचं नाव काही डिपार्टमेंटने मला घेऊ नाही दिलं. फक्त 4 जणांचीच नावं त्यांनी समोर आणली. उरलेले 2 पण होते. पण ते गाववाले असल्यामुळे ती नावं वगळल्यात. चंदन कांबळेने पहिला रेप केला, तो निघून गेला. नंतर या 4 जणांनी रेप केले, ते व्हिडिओ काढले. तर त्यात वसीम शेख तडीपार आहे, तो गुन्हेगार आहे. तर मग आता एवढं सगळं प्रकार झाल्यानंतर आता चंदन कांबळे म्हणतोय जा आता, तुला लय चेहऱ्यावर नाज होता, तुला चेहऱ्यातनं पण उठवली, धंद्यातनं पण उठवली, घरातनं पण उठवली, जा आता धंदा कर आणि खा. आता हा सगळा प्रकार माझ्या सोबत घडलाय. मी वारंवार डिपार्टमेंटला सांगते की हे माझ्या सोबत घडलंय, तरी सुद्धा ते माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, तर मला साथ द्यायला तयार नाहीये. बलात्कार केले त्यावेळेस माझे व्हिडिओ काढले गेले. व्हिडिओ काढल्यानंतर मग मी पोलीस खात्याकडे पण आले, पण त्यांनी माझी काही रिस्क घेतली नाही. मला म्हणजे आळंदीत यायचं नाही. आता एसीपी सर काय म्हणतात, जगताप सर, की चंदन कांबळेचं तर यात काहीच दिसत नाहीये, कसं काय त्याला अटक करायचं. म्हणजे इतका मोठा गुन्हा दाखल झालेला असून सुद्धा स्वतः एसीपी सर म्हणतात चंदन कांबळेचा इथं काहीच विषय नाही आणि त्याला अटक कसं काय करायचं. मग मी जायचंय कुठं. आमचे हे महिला आयोगाकडे गेला होता. हो, रुपालीताई चाकणकरांच्या आयोगाचा मी अर्ज 2.5 वर्षापूर्वी दिला होता. तर त्यांनी तो अर्ज दाबला माझा. ते म्हणले 5-5 रुपयाला असे अर्ज मिळतात, रस्त्यावर कुणीही जाऊन भरू शकतं. पण मी स्वतः रुपाली पोलीस खात्याचे काय अधिकारी होते तिथले, ते मला नाही, ताईंनीच मला सांगितलं होतं की ऑनलाईन फॉर्म भरा आणि आम्ही कारवाई करायला होतो. त्यानंतर ताई कुठं त्यांचा कार्यक्रम होते त्या तिकडे गेल्या. पण तो अर्ज ऑनलाईन केलता मी. ऑनलाईन केल्यानंतर त्यांनी काही दखल घेतली नाही. आधी पोलीस स्टेशन काहीच नाही झालं. तो पण 2.5 वर्षाचा अर्ज माझा दाबले गेला. माझे लेखी अर्ज होते ते पण दाबले गेले. आता भाऊंचा फक्त कलमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. त्यातील फक्त एकच आरोपी अटक झालेला आहे, पण अद्यापही चंदन कांबळे या गुन्हेगाराला अटक झालेली नाही आणि उरलेल्या गुन्हेगारांना पण अटक केलेली नाही. आणि तिथे पोलीस स्टेशनवाले चंदन कांबळेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तो न्याय मागण्यासाठी मी इथं आलेली आहे. काय प्रकरण आहे? प्रकरण असं होतं की चंदन कांबळे हा माझ्या घरी देवदेवाच्या कार्यक्रमाला म्हणून आला होता. पण देवदेव करण्याच्या बहाण्याने त्यांनी म्हणजे माझ्यावर रेप केले, व्हिडिओ काढले, शॉक दिले, मेंटलच्या गोळ्या त्याच्या घरच्यांनी चारल्या. अ, बराच अन्याय म्हणजे बराच प्रकार त्या लोकांनी केलेला आणि त्यांनी केलेले गुन्हे दाबण्यासाठी मला मेंटल घोषित केलं. वारंवार देखील पोलीस स्टेशनला तक्रारी करून देखील त्यांनी माझे पूर्ण अर्ज दाबले आतापर्यंत. मी दिवसेंदिवस तिकडे चक्कर मारते, पण ना तिथं मला एसीपी साथ द्यायला तयार आहेत, ना बीसीपी साथ द्यायला तयार आहेत. जेव्हा बोलल आज या, उद्या या, बंदोबस्ताला गेलोय, आमदाराचा बंदोबस्त आहे, बरेच कारण देतात, मला माघारी पाठवतात. आता इतके दिवस झालं गुन्हा दाखल होऊन तरी सुद्धा चंदन कांबळेला अटक झालेली नाही. माझ्या आळंदीमध्ये 3 घरं होती, 17 सीटर मिनी बस होती, 70-80 तोळा डाग होते, माझा केटरिंगचा धंदा होता. त्यांनी राजू राजपूत या इसमासोबत देवदेवाच्या बहाण्याने म्हणजे देवरुखपणात लग्न लावून दिलं, जेव्हा की तो माझा नवरा नव्हता, कोणी नव्हता. त्यांनी फक्त देवाची 4 गाणी म्हणायला म्हणून आले आणि देवाची गाणी म्हणण्याऐवजी एका गुन्हेगारासोबत लग्न लावलं, जेव्हा की तो रिव्हॉल्वरची तस्करी करायचा. हे डिपार्टमेंटला बऱ्याच वर्षांपासून माहित होतं आणि त्याच्या केस पण दाखवलं होतं. हे पोलीस खात्याला माहिती होतं. तरी सुद्धा या चंदन कांबळेने त्या आराधी पद्धतीने म्हणजे देवरोध पद्धतीने त्या राजपूत सोबत लग्न लावलं. लग्न लावल्यानंतर 2016 मध्ये माझी प्रॉपर्टी लुटायसाठी लिगली मंगल कार्याचे लग्न लावलं. ते लग्नाची प्रत पण माझ्याकडे आहे, पण राजू राजपूतने काय हे प्रॉपर्टी लुटायसाठी ते नोंद होऊ दिली नाही. मग माझी जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी चंदन कांबळेनी राजपूतने वाटून घेतली. मला मेंटल घोषित केलं, माझी दखल घेतली गेली नाहीये. शेवटीला मला येडी म्हणून त्यांनी आळंदीतनं माझ्यावर जबरदस्तीने
केस टाकली, जेल एंट्री झाली, विनाकारण माझ्यावर गुन्हे दाखल केले त्यांनी. हे आरोपी यांनी सामूहिक तुमच्यावर अत्याचार हो, जसं म्हणजे काय म्हणले, म्हणजे ज्यावेळेस वसीम आला, वसीम घरी आल्यानंतर पहिलं त्यांनी विचारलं राजपूत कुठे आहे, तर मी सांगितलं राजपूत घरी नाहीये. मग त्यांनी गेले आणि केलं आणि बरोबर 12:30-1च्या टायमात तो घरी आला. घरी आला तर शेकोटी करून आम्ही दारात बसलो होतो सगळ्या बायका. आता तो गुन्हेगार असल्यामुळं कोण मध्ये नाही त्याच्या येत मध्ये. आणि पप्पू काटे होता. पण दिघे पोलीस स्टेशनने तापकिरणच्या पोरांचं गाववाले असल्यामुळे नाव वगळलंय. मला ते नाव सांगू नाही दिलं पुढं. तरी सुद्धा मी आता चॅनल पुढे बसले म्हणून मी नावं त्यांची ठामपणे सांगू शकते. तर वसीम मला काय म्हणत होता की आमच्या जातीची आहे, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आणि लहानपणापासून मी तुला आळंदीत बघतोय, तू मला लहानपणापासून आवडते, पण मी कधी बोलायची डेअरिंग नाही केली, पण आज करतोय. तर त्याच्यावरून मी त्याला भाचा म्हणून होतो, मामी म्हणायचा. मी त्या दृष्टीने मी त्याला माम होतो, मामी म्हणलं तर मी भाचा या दृष्टीने बघितलं. पण त्यांनी त्याचा गैरवापर केला आणि लग्न करू म्हणून माझ्यासोबत जबरदस्तीने शारीरिक माझे कपडे बिपडे दादागिरी करून, म्हणजे तो गुन्हेगार आहे. दादागिरी करून माझे कपडे बिपडे काढले. परत त्या पप्पू काटेने माझ्यावर व्हिडिओ काढले माझे. आता मी मातंग समाजाची, पण आमच्या मुस्लिम समाजाच्या मुलासोबत लग्न कधीच करत नाहीये. त्यामुळे आणि तो जरी गुन्हेगार असला पण मला बॅकिंगच कोणाची नव्हती. आणि तापकिराची गाववाली मुलं सोबत असताना मला स्वतःला आश्चर्य वाटलं की एवढा मोठा प्रकार घडतोय माझ्यासोबत आणि मदत करणारा तो कोणच नाहीये. शेवटीला तो मुस्लिम समाज, त्यांनी मी त्याच्यासोबत लग्न करावं. माझ्यापेक्षा तो वयाने इतका लहान आहे की माझा मुलगा त्याच्या इतका आहे. पण म्हणजे ज्यांनी तसं जसं मला तो बोलण्याची बोल पाडत होता, तर मला कधीच नाही की माझ्या भावाला लहानपणापासून ते कधी पटलं ना, आमच्याही घरात ते कधी चालत नाही. पण या वसीम शेखने पूर्ण दादागिरी करून माझे पूर्ण कपडे काढून ओपन मध्ये माझे मला आत्महत्या करण्याची वेळ आली होती. पण राजपूत सोबत माझ्या घरी आले. मग एक आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये की वसीम शेखने अनेक मुस्लिमांसोबत झोपण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केलं. हो, भरपूर. मुस्लिम समाजात जायचं नाहीये म्हणजे लग्न करून, तर ते कधी आमच्या घरात घडलंच नाही. पण मी त्यांना ते तसं बोलल्यामुळे या वसीम शेखला यांना माझी चुरस होती. तसं केलंय का तुमच्यासोबत काही जे तुम्ही सांगताय मुस्लिम मुलं आमची वगैरे वगैरे, तसं झालं का? नाही नाही, वसीमनी म्हणजे तो लहानपणापासून बघायचा, तो लहान असताना. याच्यामधनं यांना बदनाम केलं, यांना कुठल्या परिवारात ठेवलं नाही, कुठल्या संसारात ठेवलं नाही. अशा प्रकारे हा जो अन्याय झालाय, हा एक अन्याय एका पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण बहुउद्देशीय कामगार संघटना यांच्या सोबत आहोत. जे जे लोक त्यांचे चाहते आहेत आणि जे लोक चाहते आहेत ते चाहते लोक यांना वेड समजतात आणि त्यांच्यावरती आमचे चंदन कांबळे असतील, रजू रजपूत असेल, हे लोक खूप चांगले आहेत, समाजात चांगलं काम करतात. हे लोक त्यांच्यावरती काहीतरी काही मागणी करण्यासाठी खोटे आरोप करतात. हा सर्व बनाव आहे. आम्हाला पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे. संविधान मानणारे आम्ही आहोत. संविधानिक पद्धतीने आम्हाला न्याय नक्की 100% मिळेल हे आमचा विश्वास आहे. दिघी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असेल, सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून असेल, आम्हाला संविधानावरती विश्वास आहे. त्यामुळे आम्ही हा लढा चालू ठेवलेला आहे. अजून पुढे व्यक्ती असल्यामुळे चाल ढकल केली जाते. नक्कीच प्रसिद्ध व्यक्ती आहेत आणि त्याच्यामुळं कुठेतरी त्यांच्यावरती विश्वास ठेवला जातो. हा बिचारी पीडित महिला हिच्यावरती विश्वास ठेवत नाही. हा प्रकार चालू ती मेंटल आहे किंवा ईडी आहे काही असं अशा गोष्टी बोलल्या जातात, पण ते सत्य नाही. आमच्याकडे सगळे एव्हिडन्स आहेत, पुरावे आहेत. आम्ही सर्व न्यायालयामध्ये ते मागणार आहोत. पण आरोपी पोलीस स्टेशनने अटक केली पाहिजे, त्याच्याशिवाय न्यायालयात जाता येणार नाही. चार्जशीट बनवली पाहिजे, आरोपी पहिले अटक केले पाहिजे. पाहिला असेल बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने
आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी व या FIR कॉपी मध्ये जे आरोपी आहेत म्हणजे राजू राजपूत असेल, वसीम शेख असेल, चंदन कांबळे असेल किंवा अन्य जण असतील, या सर्वांवरती तात्काळ दिघी पोलीस स्टेशनने या सर्व आरोपींना अटक केली पाहिजे. अन्यथा आणि त्याचबरोबर आमची संघटनेची मागे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून या सर्व गोष्टीची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. त्याच्यावर पण कलम त्या गोष्टीला लागले पाहिजे. आणि जे रजू राजपूत असेल, वसीम शेख असेल, हे सर्व गुन्हेगार आहेत. यांना मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. आणि या सर्व भूमिका घेऊन आम्ही बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने जर हे लवकरात लवकर आरोपी अटक नाही झाली, पुढची कारवाई कायदेशीर नाही झाली, तर आम्ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयावरती आम्ही